नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो निमसोडच्या मैदानामध्ये आणि गट क्रमांक 3 मध्ये खूप जबरदस्त अशी जोडी पाहिली, म्हणजे दिमाकराव आणि सोबत पाहिला संग्राम आणि सेमीसाठी पात्र ठरले. चला तर मग त्याची मुलाखत चालू करू. ते बाबा, नमस्ते. गाव कुठलं आपलं? माझं गाव कोरेगाव तालुक्यात चंचळी. बरं बरं, काय सांगाल आज कशी पाहिली जोडी? आज गाडी लय चांगली पळाली, मनाचं समाधान करायसारखी पळाली. बर, एकदम दिमाकरावकडं पाहिलं की एकदम म्हणजे म्हणतात ना की पैलवान कसा असतो त्या पद्धतीचं शरीर यष्टी आहे त्याची. काय सांगाल त्याविषयी? म्हणजे एकदम घरच्या गाईचं, घरच्याच गायचं म्हणा, घरच्या गाईचं. बर बर, त्याचं शरीरच तुम्हाला सांगतो काय माहिती, महादेवाच्या पुढचा नंदीच. हा, एक यापूर्वी कुठली कुठली मैदान झाली त्याची? मध्ये फायनल झाल्या 10-12, हा, देशात झाल्या 5-6 फायनल झाल्या. बर ओपनला क्वार्टर फायनल, मेगा फायनल, बर, गट काढले ती ओपनला बरंच. बर, परत आमच्या आता हे आज चान्स आला देवभर देवपाकासोबत पळायला आम्हाला, त्या स्वप्न पूर्ण झालं. बाबा, आता बकासूर ज्या गटामध्ये असतोय, सेमीमध्ये असतोय, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते. एक त्याविषयी काय सांगाल? म्हणजे एक काय वाटत होतं मनामध्ये, काय चाललं त्यावेळेस आजच्या मैदानामध्ये बकासूर आत आल्यानंतर गटात आल्यावर म्हणलं आज बकासूर देवच माणूस म्हणावा लागेल. आज त्याच्याबरोबर म्हणलं काय माहितीये का, आपल्याला लढण्याला चान्स आला. आमची पावती तर मनाला असं वाटलं की असू दे, काय नसेल हार जीत आहे. आज तो महाराष्ट्र केसरीच आहे, लढायचं. महाराष्ट्र हिंद केसरी लढायचं. काय माहितीये का, आज तो मोठा आहे. आज तो महाराष्ट्र केसरी आहे. माझा दिमागावर अजून खोबरीच्या तुकड्यावर आहे. आज त्या ठिकाणी काय माहितीये का, बकासूरच तुम्हाला सांगतो काय माहितीये का, एक नंबर करणार हे आमचं मन उठउठी करत होतं. आज बकासुरासारखा माहितीये का, आपल्या महाराष्ट्र हिंद केसरी, आपल्या महाराष्ट्रात बैल नाही, पण योगायोगानं त्याच्या संग लढायचा तुम्हाला सांगतो चान्स आला. आमचं मन तुम्हाला सांगतो खात होतं की जरी आपण त्याच्याबरोबर लढत असलो तरी बकासूर काही बी केलं तर आपल्याला पड बसून देणार नाही. पण काय हरकत नाही, आलाय गटात ना, तर काय होईल ते होईल, पळायचं म्हणजे. दिमाकराव विषयी काय सांगाल? काय म्हणजे काय वैशिष्ट्य काय आहे त्याची, म्हणजे पाळण्याची? दिमाकराव दुई खांदी, आणि तुम्हाला सांगतो बकासूर सारखाच तुम्हाला सांगतो देव माणूस, कोणा शिंग लावणार नाही. घरी गेला तर तुम्हाला सांगतो काय माहितीये का, माणसासारखा हाक मारली का आडेल पडेल जा तकडं मुतू नको, आडेल म्हणलं की घरात नंतर हाक मारली तर असा गुन्हा नाही हे ना, सगळ्या दिमाकराव संपन्न आहे. सोबत पाहिला संग्राम विषयी काय सांगेल? कसा पाहिला संग्राम बी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, दिमाकराव पेक्षा बी संग्राम तुम्हाला सांगतो एक नंबर आहे. आणि आज तुम्हाला सांगतो दिमाकरावला संग्राम भेटला म्हणून तुम्हाला सांगतो आजचं हे मैदान यशस्वी झालं. एक देव बकासूर विषयी काय सांगेल? बकासूर ते देवच आहे, त्याची बराबरी कोणीच करीत नाही. सोबत पळण्याची इच्छा आहे की? सोबत बकासुराबरोबर माझी बरीच दिवसापासून पळायची इच्छा आहे. आणि अजून जरी म्हणलं तरी मी पळणार. अजून म्हणलं तरी पळणार आहे. बरोबर बरीच दिवसापासून. काय माहितीये का, या देव माणसाबरोबर कुठंतरी एक दिवस का व्हायना बैठक व्हावी असं माझं मन सांगतंय. आज ड्रायव्हर कोण होती गाडी? ड्रायव्हर परळी भागातला आंबावड्याचा सोना म्हणून सोना ड्रायव्हर, परळी भागात. आज तोच ड्रायव्हर असतो कायमचा आपल्या बाजूला फिक्स. काय एक त्याचं डाएट वगैरे काय असतं? म्हणजे कारण म्हणतात की पहिलवान जपलाय तुम्ही त्या, त्याच्यावर तुम्हाला सांगतो गरदाराचं प्रेम आहे. प्रेम असलं गरदाराचं तर पहिलवान. बाबा, किती वर्षाचं पासून नाद आहे तुम्हाला? कसं? 79 सालापासून गाडी पळती माझी. 79 सालापासून गाडी. काळू बाळू म्हणून शनी पहिली गाडी माझी प्रसिद्ध होती. त्या काळात तुम्हाला सांगतो 88 फायनली घेतल्या त्या जोडीने. ड्रायव्हर स्वतः होतो. नंतर तुम्हाला सांगतो बाळू ड्रायव्हर म्हणून शनी ह्याला तयार केला मी, बैल स्वतःची ड्रायव्हर स्वतःचा. काळू बाळू म्हणून शनी जोड होती माझ्यापाशी. ते महाराष्ट्राकडे 88 फायनली लगातार घेतल्यावर. आणि त्यानंतर जरा थोडंसं कुठंतरी अडचणीमुळं ते एक दिमाकराव होतं पाहिला, तो मोठा दिमाकराव. आणि नंतर परत त्याच्यानंतर ह्यो पासून पडला म्हातारपणाला. म्हणलं तुम्हाला सांगतो
पळू दे तर ना पळू दे, पण माझ्या आपल्या दिमागरावची तर आठवण म्हणून मी घेतलं. कमेंट सेक्शनमध्ये येत होतं की जरा सुट्टी मेकरचा पाय वगैरे पुढे आहे, तर त्याविषयी काय म्हणतात? नाही पाहिजे नाही काय मग तसं मला काय कळत नाही. हां कसं माहितीये का, आपण शेतकरी आहे. काय ऑब्जेक्शन नाही कोणाचं काय नाही. बरं. थोडं ड्रायव्हर आमची येतो बघा ड्रायव्हर नाही. लांबडा सुट्टी फटीच्या मागच गाडी होती. कारण उभा राहायला जरा दिमागराव ताप देतो म्हणून मागच उभा होता. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, सेमीला पळणार हो, आहे. बरं. एक काय म्हणजे भवितव्य कसं बघताय, आणि एक हिंद केसरी मैदानात गुलाल किती झाले त्याचे? हिंद केसरी गुलाल वगैरे पटकावलं? नाही नाही, पेडगाव यांचं कसं पेडगाव हिंद केसरी तिथं बोला होता. गट काढले, गट सुट्टा काढ फायनलला राहिला तिथं. मला वाटते क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल झाले. शनिवारचा त्याला सोराडला परत राहिला. बरं बरं. चोराडला राहील परत पेडगावला पण त्याला राहील. आदत मध्ये बरं आदत मध्ये आमच्या भागात बरेच फायनल घेतले. बरं. आज काय महाराष्ट्र केसरीचा गुलाल घेऊन जायचं? हो आहे परमेश्वराची लीला आहे. हां तुमच्या आमचा सगळ्याचा आशीर्वाद असेल तर बाबा. परमेश्वराची लीला आहे ती आपल्या हातात काय नाही. मागाशी तुम्ही गट पळून आल्यानंतर व्हिडिओ पाहिला, तुमचा भाऊक झालेला, त्या भाऊक झालेला तर थोडंसं त्याविषयी काय सांगा? म्हणजे आनंद झाला मला. हां. असा आनंद झाला की आज या देव माणसाबरोबर तुम्हाला सांगतो आपल्याला पळायचा चान्स मिळाला आणि परमेश्वरानं आपल्याला यश दिलं. मग परत मागं पुढं काय बी होऊ द्या, पण थोडासा मनात तो आनंदानं तुम्हाला सांगतो अंतकरण भरून आलं. चालेल, धन्यवाद.